नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तिरुपती शेळके आणि आज आपण आलेलो आहोत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे। मित्रांनो, ट्रेनिंग म्हटलं की नवीन तसेच जुने मेडिकल ऑफिसर्स यांची भेट होणार, एन्जॉय होणार आणि एक न्यू कंबाइंड लर्निंग प्रोसेसला स्टार्ट होणार। चला तर मित्रांनो, मी शेअर करतो आमचा मागचा 2 दिवसाचा अनुभव। लेट्स स्टार्ट। आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र संभाजीनगर येथे आलेलो आहोत आणि आमची आज 2 दिवसाची NSSK म्हणजेच नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम ही ट्रेनिंग संपलेली आहे। तर आज आपण शिकूयात नवजात जे काही बाळ आहेत त्यांची केअर कशी करायची। तर त्याचा इंट्रो सादर करतील श्रीमान डॉक्टर भवरे सर। आता 2.5 kgचं बाळ आहे। आता पुढचे स्टेप्स काय करावे लागतील ते मॅडम तुम्हाला करायचे आहेत समोर। फर्स्ट मी ॲक्शन ॲट बर्थची प्रोसिजर करून दाखवते। बाळाला घेतल्या आधी मी वॉर्म टॉवेलमध्ये बाळाला रिसीव्ह करेल आणि लगेच टाईम नोट करेल आणि बाळ नॉर्मल आहे, बाळ क्राय करते का बघेल आणि लगेच बेबी नॉर्मल आहे हे बघून मदरच्या ॲब्डोमनवरती प्रोन पोझिशनवरती बाळाला ठेवून देईल। ही फर्स्ट स्टेप आहे ॲक्शन ऑफ बर्थची। थँक्यू। नंतर हे जे नॉर्मल बेबी आहे हे ब्रिदिंग करतं का नाही हे मॅडम सांगतील आपणास। रूटीन केअर करत असताना बेबीला पहिले प्रोन पोझिशनमध्ये मदरच्या ॲब्डॉमेनवर आपण ठेवणार, त्याचं हेड वन साईडला टिल्ट करणार आहेत आपण आणि नंतर टॉवेलने आपण त्याला ड्राय करून घेणार आहे। मग एक टॉवेल जो ओला झाला असेल तो फेकून देऊन दुसऱ्या टॉवेलने परत त्याला कवर करायचं आहे। तोपर्यंत मग 1 to 3 मिनिट्स होतील, तोपर्यंत क्लॅम्प करणार आहे आणि त्याच्यानंतर कट करणार आहेत आणि मग मदरला सांगणार आहेत आपण ब्रेस्ट फीड इनिशिएट करायला। मदर आणि बेबी दोघांनाही कवर करायचं आहे आणि मदरला ब्रेस्ट फीड करण्यासाठी सांगायचं आहे आपण आणि त्याच्यानंतर बेबीला ऑब्झर्व करायचं आहे, त्याची ब्रीदिंग, त्याचा कलर आणि टेम्परेचरसाठी। थँक्यू सो मच मॅडम। आता हे जे बेबी आहे हे बेबी क्राय केलं नाही तर पुढच्या स्टेप्स मॅडम करते इनिशियल स्टेप्स 5 इनिशियल स्टेप्स। हे जे बेबी आहे हे जन्मल्या हे रडलेलं नाही आहे, तर त्यामुळे हे जे बेबी मी रिसीव्ह केल्याबरोबर फर्स्ट टाईम पहिल्यांदा मी याचा कॉर्ड क्लॅम्प करेल आणि कट करेल। कट केल्यानंतर हे जे बेबी आहे मी हे रेडियंट जे प्री हिटेड जे अर्धा तास आधी वॉर्म करायला घेतलेलं आहे त्या रेडियंट वॉर्मरमध्ये ह्या बेबीला मी घेऊन जाईल। त्याच्यानंतर बेबीला तिथे शिफ्ट केल्यानंतर मी बेबीचं हेड माझ्याकडे राहील आणि त्याच्यानंतर मी पहिली स्टेप करेल की हा जो शोल्डर रोल आहे तो बेबीच्या शोल्डर खाली ठेवेल, त्यामुळे बाळाची जी नेक आहे ती स्लाइटली एक्सटेंडेड होईल। हेच करूनही जर बाळ रडलं नाही तर नेक्स्ट स्टेप असेल की मी आता डेलीच ग्लुकोज एक्स्ट्रॅक्टर मी इथे यूज करते। त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम 5 सेंटीमीटरची ट्यूब आपण बाळाच्या तोंडामध्ये इन्सर्ट करू शकतो आणि ज्यावेळेस बाळाचे नॉस्ट्रिल आपल्याला सक्शन करायचे त्यावेळेस 2.5 सेंटीमीटरचं आपण त्याच्यामध्ये इन्सर्शन करणार आहोत। हे केल्यावर जर बाळ रडलं तर आपण पुढची केअर घेणार आहोत, पण जर बाळ रडलं नाही तर त्याच्यानंतर आपण बाळाला वन साईडला टिल्ट करून रब करणार आहोत। या रब केल्याच्या नंतर जर बाळ रडलं तर परत आपण त्याला रुटीन केअर देणार आणि जर बाळ रडलं नाही तर परत आपण बाळाला रिपोझिशनिंग करून स्टेप्स करणार। अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं मॅडम, खूप खूप धन्यवाद। थँक्यू। इनिशियल स्टेप करून सुद्धा बेबी क्राय केलं नाही तर ह्या बेबीला आपण बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन करणार आहे। बॅग मास्क ज्यावेळेस बेबीला देतो त्यावेळेस आपल्याला चेक करायची आहे बॅग, आंबू बॅग। आंबू बॅगमध्ये लुक, लिसन अँड फील ह्या पद्धतीनं आपण चेक करायचं आहे। लुक, लिसन अँड फील द प्रेशर। नंतर चीन, माउथ अँड नोज कवर करणार आहे विथ सी क्लॅम्प आणि विथ ई क्लॅम्प बेबीचा चीन अपलिफ्ट करणार आहे आणि सपोर्ट देणार आहे आणि बेबीला व्हेंटिलेट करणार आहे। ओके, व्हेंटिलेट करत असताना पहिल्या 5 ब्रेथ फास्ट द्यायचे आहे। असताना चीन, माउथ, नोज कवर केलं विथ सी क्लॅम्प आणि विथ ई क्लॅम्प बेबीचा चीन अपलिफ्ट केला, ब्रीथ दिला। ब्रीथ देताना पहिले 5 ब्रीथ 1 2 3 4 5। चेस्ट राईज झाले असेल तर कंटिन्यू करायचं आहे फॉर 30 सेकंद। जर चेस्ट राईज झाले नसेल तर आपण काय करणार आहे तर करेक्टिव्ह स्टेप्स करणार आहे। करेक्टिव्ह स्टेपमध्ये मास्क व्यवस्थित अप्लाय करायचं, रिअप्लाय द मास्क, देन सक्शन करणार आहेत इफ नेसेसरी, प्रेशर इन्क्रीज करणार आहेत आणि शेवटी अल्टरनेटिव्ह एरियामधून हे बेबी क्राय केलं नसेल तर त्याला इंट्युबेशन करणार आहेत, चेस्ट कॉम्प्रेशन देणार आहे, ड्रग देणार आहे आणि नंतर आपल्याला पेडियाट्रिशियनकडे एवढं करूनसुद्धा हे फक्त 30 सेकंडमध्ये करायचं। एवढं करूनसुद्धा बेबी क्राय नाही केलं तर पेडियाट्रिशियनची हेल्प मागणार आहेत। मग हार्ट रेट काउंट करायचा, हार्ट रेट स्टेतून काउंट करायचा आहे आणि
हार्ट रेट 6 सेकंदासाठी काउंट, त्याला 10 मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग त्याचा हार्ट रेट जर लेस दॅन 100 असेल तर तुम्हाला पेडियाट्रिशियनकडे पाठवतात आणि मग मोर दॅन 100 जर असेल तर तुम्हाला बॅग अँड मास्क कंटिन्यू करायचा आहे. तर अतिशय प्रगल्भ आणि प्रदीर्घ असा अनुभव असलेले डॉक्टर सोनखेडकर सर, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मागचे 2 दिवस लाभलं. धन्यवाद सर. ॲक्च्युली काय माहिती आहे का, जे बेबी आपल्याकडे डिलिव्हर होतात तर 100पैकी 90 बेबीज असे आहेत त्याला कशाचीच गरज लागणार नाही, बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन लागणार किंवा असिस्टंटची गरज नाही. पण 10% असे बेबी आहेत त्याला बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन इनिशियल स्टेप्स लागणार आहे. पण 1% बेबी असे आहेत तर त्यांना काय लागणार, चेस्ट कॉम्प्रेशन, इंट्युबेशन आणि मेडिकेशन लागणार आहे. तर डिलिव्हरी झाल्यानंतर रुटीन केअर कशी करायची याबद्दल मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. ब्रेस्ट फिडिंगचे फायदे आणि बाळाची पोझिशन कशी असावी याबद्दल तिला माहिती देणार. त्यानंतर बाळाची ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर आपण त्यांना 3 प्रकारचे वॅक्सिन देणार. पहिलं त्यातलं आहे BCG, ते बाळाचं मिलिरी TB आणि मेनिंजायटिस टाळण्यासाठी मदत करेल. दुसरं जे आहे ते हिपॅटायटिस Bचं वॅक्सिनेशन आहे. हिपॅटायटिस Bचं वॅक्सिनेशन बाळाला त्याच्या पुढील आयुष्यामध्ये लिव्हर सिरोसिस किंवा हिपॅटोसेल्युलर कॅर्सिनोमा यासारख्या आजारांपासून वाचवेल. आणि थर्ड जे आहे ते ओरल पोलिओ वॅक्सिन आणि एक व्हिटॅमिन बाळाला दिलं जातं जन्मानंतर, त्याला व्हिटॅमिन K, हे आपण त्याला मांडीमध्ये देतो. खूप छान मार्गदर्शन मॅडम. तर मी डॉक्टर कोडगिरे सर आहेत, ते स्वतः पीडियाट्रिशियन आहेत. मी त्यांना सांगेल की मागचा 2 दिवसाचा अनुभव आणि जे आपल्या कामामधलं डेप्थ्स सरांनी आपल्याला शिकवलेलं आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगावं. नमस्कार. हा NSSK नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम हा भारत सरकारचा खूप अतिशय प्रभावी कार्यक्रम आहे. यामध्ये 2 दिवसाची जवळजवळ 40 डॉक्टरांची ट्रेनिंग झालेली आहे. आम्ही वेगवेगळ्या भागातून छत्रपती संभाजीनगर येथे जमलेलो आहोत आणि आमची ट्रेनिंग डॉक्टर सोनखेडकर सर आणि डॉक्टर काळे मॅडमनी अतिशय प्रभावीपणे घेतलेली आहे. आणि ह्या ट्रेनिंगनंतर जे डॉक्टर PSC, RH आणि पेरिफेरल भागामध्ये काम करतात त्यांना निओनेट आणि डिलेव्हरीज कसं हँडल करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. त्यानंतर सर्वांचे फीडबॅक आलेले आहेत की सर्वांना ह्या ट्रेनिंगचा खूप जास्त फायदा झालेला आहे आणि प्रभावीपणे ते निओनेटल मॉर्टॅलिटी जे आपण म्हणतो ती आपल्याला 23पासून 10च्या खाली रेड्यूस करायचं आहे. हे टार्गेट 100% अचीव करतील असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि ह्या ट्रेनिंग खूप छान पद्धतीने झाल्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो. तर शेवटी सर्वांनी त्यांचं खूप मोलाचं योगदान आणि मोलाचं जे काही मार्गदर्शन आहे ते वेळ काढून केलं त्याबद्दल मी रिस्पेक्टेड डॉक्टर सोनखेडकर सर, रिस्पेक्टेड कुलदीपक सर, रिस्पेक्टेड कोडगिरे सर, रिस्पेक्टेड भवरे सर, रिस्पेक्टेड नवले मॅडम, रिस्पेक्टेड भगत मॅडम, डॉक्टर स्मिता मॅडम, डॉक्टर येवते सर आणि डॉक्टर खिचडे सर या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.